मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभोभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। प्रतिमांचं वर्णन आपण बघतो आहे आणि प्रतिमा त्याला म्हणायचं की अगदी निरतिचार पालन करण्याचा जो संकल्प आहे त्याला प्रतिमा असं म्हटलं जातं। आणि प्रतिमा ही स्वगुणाः पूर्वगुणैः सह पूर्वीच्या प्रतिज्ञेसह स्वीकृत असणारी पुढची प्रतिमा। अशा तऱ्हेने पहिल्या प्रतिमेनंतर क्रमाने आरोहण करत हा 11 प्रतिमांपर्यंत पोहोचणार आहे। प्रतिमा म्हणजे जीवाच्या परिणामांची शुद्धी गुणवृद्धी रूप परिणाम। आणि अशा तऱ्हेने उत्तरोत्तर पूर्वीचं जे लघुत्व आहे प्रतिमामध्ये कमी नियम आहे पहिल्या प्रतिमेत समजा ते लघुत्व गुरुत्वात परिवर्तित करणं याचं नाव आहे प्रतिमा। किंवा जिथे संयम अंश जगो जहां भोग अरुचि परिणाम उदय प्रतिमा को भयो प्रतिमा ताको नाम। अशा प्रकारे ज्या ठिकाणी संयमाचा अंश जागृत होईल आणि भोगाविषयी अरुची परिणाम होईल वैराग्य अंतरंगामध्ये उत्पन्न होईल तेव्हापासून प्रतिज्ञेची सुरुवात आहे प्रतिमांची सुरुवात आहे। या प्रतिमा क्रमाने 11 प्रतिमा सांगितल्या गेलेल्या आहेत। त्यापैकी आपण रात्री भोजन त्याग 6व्या प्रतिमेपर्यंत बघितलं की हा जीव सूर्यास्तापूर्वी 2 घटका आधीच त्याचं जेवण संपवतो किंवा सकाळी 2 घटकानंतर त्याच्या आरंभ क्रिया सुरू होतात। म्हणजे जेणेकरून रात्रीच्या समयामध्ये तो काहीही करत नाही अन्न याचा कोणत्याही प्रकारचा संकल्प तो करत नाही कृती करत नाही आणि शेवटी देखील सूर्यास्तापूर्वी 2 घटिका त्याचं जेवण संपलेलं असणार आहे। हॅलो हॅलो काही प्रश्न आहे कुणाला? ठीक आहे। आता 6वी जरी रात्री भोजन त्याग प्रतिमा सांगितली तरीही आपण मूलगुणामध्ये रात्री भोजन त्याग हे पण घेतलेलं होतं। व्रत प्रतिमेमध्ये देखील रात्री भोजन त्याग आहे। हे आता इथे विशेष रीतीने का प्रतिमा सांगितली तर कोणतंही व्रत घेत असताना 4 प्रकारचे दोष त्या ठिकाणी लागू शकतात। व्यतिक्रम अतिक्रम अतिचार आणि अनाचार। तर हे 4 दोष लागतात परंतु कधी कधी केवळ मनाच्या शुद्धीचा नाश होतो आपला तेव्हा व्रतभंग पूर्णपणे होत नाही। मनात विकल्प येतात जसं आहे एखादी वस्तू आपण खाण्यापासून सोडलेली आहे आणि ती वस्तू झाली तर कदाचित मन आमचं पहिल्यांदा जाऊ शकतं सुरुवातीला असं संभव आहे। त्यामुळे हा मनाच्या शुद्धीचा नाश झाला हा दोष जरी आहे तरी यांनी व्रतभंग आमचा झालेला नाही। कारण प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत खात नाही शारीरिक क्रिया तशा प्रकारची घडत नाही तोपर्यंत तो अतिचाराच्या कोटीत नाही गेला। मनाच्या शुद्धीचा नाश झाला थोड्याफार प्रमाणामध्ये थोडाफार दोष लागला पण व्रतभंग नाही झाला। आणि म्हणून अशा प्रकारच्या दोषांना घाबरून जर आम्ही व्रतच धारण केलं नाही नियमच घेतले नाही तर कधीही आयुष्यात आम्ही नियम पाळू शकणार नाही। एखाद्या वेळेला जाते तर जाऊ द्या मन परंतु आम्ही तर वचनाने दूर राहिलो नंतर कायाने दूर राहिलो हे तर नक्की आहे त्या ठिकाणी। म्हणून हा दोष पहिल्या भूमिकेत क्षम्य आहे मूल गुणामध्ये क्षम्य आहे। नंतर हळूहळू आमची कॅटेगरी वरची होत झाली वरच्या लेवलला पोहोचलो मग मन देखील आमचं त्या ठिकाणी जाईन असं झालं। आणखी दृढतेने आम्हाला पाळण्याचा संकल्प आला मग आम्ही आलो श्रावकांच्या भूमिकेमध्ये।
जे काही अणुव्रत गुणव्रत सांगितले या भूमिकेत आलो. बऱ्याचशा प्रमाणामध्ये स्वतःच्या व्रतांमध्ये स्थिर रूप परिणाम आमचा झाला, पण कधी काळी त्या ठिकाणी राहू पण शकलो नाही. तरीही व्रतामध्ये आम्ही उपस्थापितच राहिलो. व्रतांपासून आम्ही अतिचारापर्यंत गेलो नाही. मग प्रतिमेमध्ये आणखी दृढता अंतरंगामध्ये आली आणि आता कोणत्याही तऱ्हेने हा विचलित होणार नाही, अतिचार पण याला लागणार नाही. अशा प्रकारे अत्यंत दृढतेने त्या मार्गामध्ये हा स्थिर झाला, कट्टर रूपाने स्थिर झाला. आणि म्हणून त्याची ही प्रतिमा म्हटल्या जाते. म्हणून त्याला 6व्या नंबरवर स्थान दिलेलं आहे. आम्ही म्हणू की पहिल्या आहे, ठीक आहे, तिथे पण आहे, पण तिथे असताना इथे दृढता आहे, इथे न पडणारा परिणाम आहे, इथे वरवर जाण्यासाठी अनुकूल ठरणारा परिणाम आहे. आणि म्हणून अशा प्रकारे प्रतिमांचा विचार आम्हाला करायचा आहे. 4ही प्रकारच्या आहाराचा त्यांनी आता त्याग घेतलेला आहे. रात्री भोजन त्यागाच्या प्रतिमेमध्ये सूर्यास्तानंतर मी आता खाणार नाही किंवा सूर्योदयानंतर 2 घटकांनी माझ्या क्रिया सुरू होतील, अशा प्रकारचा नियम हा रात्री भोजन विरत प्रतिमेमध्ये घेतलेला आहे. इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो होतो. आता पुढचं पहा. 7वी जी प्रतिमा आहे ही 7वी प्रतिमा आहे ब्रह्मचर्य प्रतिमा. ब्रह्मचर्य प्रतिमा याचा अर्थ, जरी हा पहिल्यांदा ब्रह्मचर्याश्रम यांनी स्वीकारलेला असेल, तरी देखील आता सर्व व्यापातून हा निवृत्त झाला, किंवा कदाचित निवृत्त झाला नसेल, पण त्याला आता निवृत्त होण्याचा भाव आहे. त्यावेळेला हा प्रतिमाधारी पूर्ण कामसेवनेपासून विरक्त होऊन आमरण कृतकारित अनुमोदनेनी मन वचन कायनी हा स्वतःच्या स्त्रीपासून देखील विरक्त होतो. शिवाय त्याला दोष लागणाऱ्या ज्या मनुष्य, तिर्यंच, देव, अचित्त, फोटो या सगळ्यांचं देखील तो विषयांच्या पासून तो विरत होतो. 5 इंद्रियांच्या विषयाद्वारे या सगळ्या गोष्टींपासून तो दूर राहतो त्या ठिकाणी. म्हणजे तिर्यंच किंवा देवांगणाच्या स्त्री संबंधीच्या असलेल्या स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय, कर्णेंद्रिय या सगळ्या विषयांपासून तो मन वचन काय कृतकारित अनुमोदना म्हणजे 9 कोटींनी हा पूर्णतः विरक्त झालेला आहे. आणि स्वतःच्या पत्नीविषयी देखील पूर्ण आसक्ती ज्यांनी आता सोडलेली आहे. आणि हे करताना त्याचा एकच उद्देश आहे की आत्मपरिणामांमध्ये लीनता राहणं. आणि असा तो जो जीव आहे हा ब्रह्मचर्य प्रतिमाधारी म्हटल्या जातो, ज्याची प्रवृत्ती आता नित्य आत्म्याच आहे. ब्रह्म याचा अर्थ आत्मा, आणि या ब्रह्मामध्येच आता जो रमण करण्यामध्ये तत्पर आहे, किंवा आता त्याला बाकीच्या विषयांची आवड उरलेली नाही. जब निज आत्म अनुभव आवे और कछु न सुहावे, जब निज आत्म अनुभव आवे. म्हणजे पंचेंद्रियाचे विषय अक्षमण हे सगळं आता त्याला आवडेनासं झालेलं आहे. त्याचं मन यापासून उदासीन झालेलं आहे आणि केवळ आत्मानुभवाची अमृतोपम गोडी ज्याच्या जीवनात आलेली आहे. एखादा बालक आहे आणि बालकाला जर एखाद्या विशिष्ट वस्तूविषयीचं अत्यंत आकर्षण आहे, त्यामध्येच त्याला आनंद येतो आहे, तर बाकीच्या खेळण्यांना जसा तो सोडून देतो, त्याला एकच तेवढं उत्कृष्ट खेळणं जसं हवंसं वाटतं, त्याप्रमाणे आता या प्रतिमाधारी श्रावकाला देखील आत्म्याच्या अनुभवामध्ये अवीट अमृतपम अशी गोडी उत्पन्न झालेली आहे. आणि त्यामुळे या पंचेंद्रियाच्या विषयांमधला जो काही इंद्रियजन्य आनंद आहे, या आनंदाला त्यांनी जीवनातून वजा केलेलं आहे. अशा तऱ्हेने ज्यांनी स्वतःच्या मनावर इंद्रियांवर विजय मिळविलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये आता धर्मध्यान प्राप्त ज्यांनी केलेला आहे, जो युक्त आहारी आहे, युक्त विहारी आहे, सतत आत्मपरिणामांविषयी जो जागरूक आहे,
ज्यांनी आपल्या कामविकारावर विजय प्राप्त केलेला आहे असा जो जीव आहे हा ब्रह्मचर्य प्रतिमाधारी, सात्वी प्रतिमाधारी श्रावक म्हटल्या जातो. म्हणून या प्रतिमेचं स्वरूप सांगताना सांगितलं की हा जीव विचार कसा करतो, हे शरीर कसं आहे, हे शरीर तर चमड्यानी बनलेलं आहे आणि हे शरीर अत्यंत अशुची पदार्थांपासून निर्मित झालेलं आहे. नवद्वार बहे घिनकारी असं देह करे किमयारी. हे शरीर नवद्वारांनी सतत वाहत आहे आणि या शरीराचा वास्तविकतः आत्म्याला उपयोग नाही. पण व्रत धारण करायचे असेल संयमासाठी याचं मीडियम म्हणून गरज आहे. म्हणून तेवढ्याच प्रकारे हा त्याचं कार्य करतो आहे. एरवी हा शरीरापासून देखील विरक्त आहे आणि परस्त्रीपासून स्वस्त्रीपासून हा पूर्णतः विरक्त झालेला आहे आणि तो मनात विचार करतो आहे की हे शरीर कसं आहे. तर तो त्या ठिकाणी विचार करतो, मलबीजं मलयोनिं गलन मलं पूति गंधी बिभत्सं पश्यन् अनंग मंगात विरमतियो ब्रह्मचारी सह. हे शरीर तर मलबीज आहे. कारण शरीराला कितीही सुंदर आभूषण दिली, शरीर कितीही सौंदर्ययुक्त अशा फुलांनी सजविलं, तरी या शरीराला धारण केल्यानंतर प्रत्येकाची भवितव्यता, सुंदर वस्तूची भवितव्यता देखील मलामध्ये परिवर्तित होतं. खाल्लं आपण कितीही चांगलं तरी देखील शेवटी ते परिवर्तित होतं. मलबीजम मलयोनिम अशा तऱ्हेचं आहे. आणि सप्तद्वार हे निरंतर वाहत आहे आणि अशा तऱ्हेने हा ब्रह्मचारी जो आहे, सातव्या प्रतिमाधारी जो श्रावक आहे, तो सगळ्यांपासून आता विरत झालेला आहे आणि आत्मतत्वाप्रती अत्यंत जागरूक बनलेला आहे. समयसार नाटकामध्ये बनारसजी दासजी याविषयी लिहितात, जो नव बाडी सहित विधी साधे निशिदिनी ब्रह्मचर्य आराधे सो सप्तम प्रतिमा धर ज्ञाता शील शिरोमणी जगविख्याता. काय म्हटलेलं आहे त्याला, तर शील शिरोमणी म्हटलेलं आहे. सातवा प्रतिमाधारी शीलाचा शिरोमणी असं त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि कसा साधतो तो, जो नऊ बाडी सहित विधी साधे. नऊ बाढ कोणते आहे, तर नऊ बाढ अशा तऱ्हेचे म्हटल्या जातात की जो 9 तऱ्हेनी या स्त्रींपासून विरत झालेला आहे. पहिलं सांगितलं स्त्रियांच्या सोबत राहणं किंवा स्त्रियांकडे रागभावानी बघणं, त्यांच्याशी परोक्ष संभाषण करणं किंवा पूर्वी भोगलेले भोग त्याच्यामध्ये रमणं, गरिष्ठ भोजन करणं, शृंगारिक कथा ऐकणं किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू वापरणं आणि भरपेट भोजन करणं. या 9 गोष्टी ब्रह्मचर्यासाठी बाधक म्हटल्या गेलेल्या आहेत. म्हणून या 9 गोष्टींपासून तो स्वतःला अलिप्त ठेवतो. अत्यंत गरिष्ठ भोजन किंवा भरपेट भोजन की ज्याच्यामुळे आमच्या जीवनात आळस चढेल, सुखासीनता वाढेल, इतकं भरपेट भोजन करायचं नाही. अशा तऱ्हेने या व्रताला जे आवश्यक आहे हे त्यांनी पाळलेलं आहे. हा सप्तम प्रतिमाधारी असा ब्रह्मचर्य प्रतिमाधारी म्हटल्या जातो. नंतरची येणार आहे 8वी प्रतिमा, आरंभ त्याग प्रतिमा. आता हा जो जीव आहे 7 प्रतिमांपर्यंत तो येऊन पोचलेला आहे. आता त्याला आत्मविकास अजूनही साधायचा आहे, कारण पूर्ण मुनिव्रत त्यांनी अजून धारण केले नाही, अजून श्रावकाच्या भूमिकेत आहे. क्रमिक विकास त्याला अभिप्रेत आहे. म्हणून उत्तरोत्तर परिणामांच्या विशुद्धीतून एक एक स्टेप तो पुढे जातो आहे. पुढे काय करतो, तर तो आत्मविकासाच्या हेतूने हिंसा आणि आरंभ असलेल्या व्यवसायांपासून विरत होतो.
हिंसाधिकार ज्यामध्ये बहुलतेनी असतील अशा गोष्टींना तो टाळतो. आरंभ जीवनात कमीत कमी कसा राहील याचा प्रयत्न करतो. घर गृहस्थीची कार्य करताना, झाडताना, पाणी भरताना, अग्नी पेटवताना जो काही आरंभ जीवनामध्ये करावा लागतो, या आरंभाला देखील तो त्याची सीमित दायरा करतो. त्याचा जो खूप मोठा प्रकारचा परिसर असेल, म्हणजे आरंभ करण्याचा, तो आरंभ करण्याचा परिसर, परिकर हा संकुचित करतो. कमीत कमी हिंसा आणि आरंभ तो करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारचे जर त्याचे व्यवसाय जीवनात असतील तर त्यापासून देखील तो विरत होतो आणि मन वचन कायेद्वारा आणि कृतकारित अनुमोदनेने 6 भंगांनी तो आरंभाचा त्याग करतो. यामध्ये त्यांनी आत्ता 6व्या आरंभ त्याग मध्ये अनुमती त्याग घेतलेला नाही आहे. म्हणून स्वतः मी करणार नाही आणि दुसऱ्यांकडून करवून घेणार नाही. 2 प्रकारच्या गोष्टी, म्हणजे 6 भंगांनी आरंभ त्याग मध्ये त्यांनी स्वतःला बाजूला केलेलं आहे. अनुमती त्यागची पुढची प्रतिमा आहे, त्यामुळे हे तो करणार नाही. आणि याला जो काही वेळ आता वाचणार आहे, या गोष्टी त्याच्या कमी झाल्यामुळे त्याला जो काही वेळ त्याच्याजवळ शिल्लक राहणार आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग दान, पूजा, अभिषेक, शास्त्र स्वाध्याय, शुभचर्येमध्ये व्यतीत कसा होईल हे तो पाहतो आहे. सेवा कृषी वाणिज्य प्रमुखादारंभ तो विपारमती, प्राणातिपात हेतोर यो सावारंभ विनिवृत्त. प्राणातिपात हेतो, जीवहिंसेला कारणीभूत असलेल्या अशा सेवा, कृषी, वाणिज्य या सगळ्या आरंभापासून, या उत्सर्पिणी कालाच्या चतुर्थ काळामध्ये सर्वप्रथम आदिनाथ भगवंतांनी जीवाला उपदेश दिला. षट कार्याचा उपदेश 2च प्रकारचा त्यांनी सांगितला, ऋषी बना नाही तर कृषी बना. एक तर ऋषी बना नाही तर कृषी करा. पण या उपदेशानंतर षटकाई अशा क्रिया पण त्यांनी सांगितल्या, असी मसी कृषी सेवा शिल्प आणि वाणिज्य. या सगळ्या क्रिया करत असताना जी हिंसा घडते ती आरंभी हिंसा किंवा कदाचित उद्यमी हिंसा कुठे कुठे अशा प्रकारची त्याला म्हटलेली आहे. हा जो आता व्रती श्रावक आहे, ज्यांनी 7 व्रतांचं 7 प्रतिमा अंगीकार केलेले आहे आणि जो 8व्या प्रतिमेवर आरूढ होऊ इच्छितो, त्यांनी या स्वतःला या सर्व जंजाळातून कमी करायचंय. त्याचा जर पसारा खूप मोठा असेल तर त्याला पसारा समेटायचा आहे. कमीत कमी त्याच्या उदरनिर्वाहापुरतं ठेवून बाकीच्यांचा त्याला त्याग करायचा आहे. या सगळ्यांपासून तो विरत होतो आणि अशा तऱ्हेने हा तो प्रतिमाधारी म्हटल्या जातो. कारण आरंभ करत असताना हिंसा अनिवार्य रूपाने होते. जरी त्याची इच्छा नाही आहे तरी देखील व्यापार करत असताना खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं करावं लागतं. नोकरी करत असताना ताबेदारी स्वीकारावी लागते. शिल्पवृत्ती स्वीकारत असताना त्या ठिकाणी तशा प्रकारच्या जीवांची हिंसा आरंभ हा त्याला करावा लागतो. आणि म्हणून या आरंभ त्याग प्रतिमाधारी या आरंभापासून आता विरत होतो. स्वतःचा उदरनिर्वाह होऊ शकेल एवढं तो बघतो आणि बाकीच्या सगळ्यांना तो खाटा देतो. जो विवेक विधी आदरे करेन पापारंभ, सो अष्टम प्रतिमाधनी कुगती विजय रणथंब. या कुगती रूपी रणस्तंभाला जिंकणारा असा हा अष्टम प्रतिमाधारी आरंभ त्यागधारी श्रावक म्हटल्या जातो. आरंभ पाहत असताना या प्रतिमा जरी एकेकापेक्षा एक उत्तरोत्तर श्रेष्ठ दर्जाच्या आहे, तरी देखील आम्ही सुद्धा विचार करू शकतो की आमच्या जीवनात आम्हाला किती पाहिजे आणि आम्ही किती आमच्या जीवनातून वजा करू शकतो. मिनिमाइज इतकं असलं तर मी माझं आयुष्य जगू शकेल. अशा प्रकारे हा व्रती श्रावक त्या ठिकाणी आपल्या आरंभाला देखील कमी करतो.
कारण जितकं आम्ही वाढवू, जितका व्याप तितका संताप राहणार आहे. आणि जीवन जगायला आम्हाला एवढं लागत नाही. अत्यंत कमी याच्यात आम्ही जीवन व्यवस्थित जगू शकतो. आणि म्हणून हा असा विचार करून जो व्यर्थ फापट पसारा आहे त्याला आता गुंडाळण्याचा प्रयत्न करतो, त्याला कमीत कमी करण्याचा हा आरंभ त्यागमध्ये प्रयत्न त्याचा सुरू आहे. आम्ही जर आमच्या कपाटांमध्ये पाहिलं, बॅग पाहिल्या, सँडल चपला जोडे पाहिले, साड्या पाहिल्या, या सगळ्यांमध्ये आम्ही देखील हा विचार त्या ठिकाणी करू शकतो. भलाई आमची प्रतिमा नाही म्हटल्या जाणार, आमचं तर ते परिग्रह परिमाण नावाचं अनुव्रतच म्हटल्या जाईल, पण आम्ही पण अशा प्रकारचा प्रयत्न करू शकतो. आम्ही हे शिकतो आहे तर उत्कृष्ट काय आहे हे आमच्या लक्षात येतं. पण उत्कृष्टाची सुरुवात कुठून ना कुठून जगण्यापासूनच करावी लागते. म्हणून जगण्यापासून पाहून आम्ही पण अशा प्रकारे वर जाण्याचा नियमांमध्ये प्रयत्न करू शकतो. नंतरची प्रतिमा असणार आहे आमची 9वी, परिग्रह त्याग प्रतिमा. परिग्रह त्यागामध्ये सर्व प्रकारचा परिग्रह त्यांनी सोडलेला नाही आहे, परंतु जितका त्याला अगदी कमीत कमी हवा आहे आता तेवढ्या परिग्रहामध्ये हा जीवन व्यतीत करता येतो का हे बघतो आहे. कारण 9व्या प्रतिमेपर्यंत पोहोचलेला आहे, अजून त्यांनी परिग्रह सोडलेला नाही. पण त्या परिग्रहाचं जे काही परिधी होती खूप मोठी होती, ही मोठी परिधी त्यांनी ते वर्तुळ हळूहळू कमी केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने सीमित अत्यंत परिग्रह परिमाण मध्ये जे होतं त्याच्याही पेक्षा याची आता मर्यादा त्यांनी कमी केलेली आहे. आणि हा परिग्रह परिमाण अशा परिग्रह त्याग प्रतिमेचा धारी म्हटल्या गेलेला आहे. म्हणून हा ते का करू शकतो हाही प्रश्न आहे. कारण याच्या जीवनामध्ये दर्शन प्रतिमेच्या रूपाने सम्यक दर्शनाची याला प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून परवस्तू यत्किंचित देखील जीवाच्या असू शकत नाही, त्या जीवाला सुखदुःख देऊ शकत नाही, ही त्याची पक्की श्रद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून वस्तुतत्वाचा तो यथार्थ ज्ञात आहे. जीव सुखी किंवा दुःखी का हा प्रश्न त्याच्या समोर जर आला तर तो म्हणेल की वस्तूंमुळे परामुळे मी सुखी किंवा दुःखी नाही. एक पक्क सत्य त्याच्या जीवनात त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्याच्या मान्यतेत ती भूमिका आहे. आणि त्यामुळे तो परिग्रहाने मी सुखी किंवा जास्त परिग्रह म्हणजे मी जास्त सुखी, जास्त आप्तमित्र म्हणजे मी जास्त सुखी, ही भावना त्याची संपलेली आहे. सुख दुःख हे आत्म्यावर अवलंबून आहे, वस्तूंवर नाही, ही पक्की श्रद्धा त्याच्या लक्षात आलेली आहे. म्हणून तो आवश्यक आहे तेवढ्याच मिनिमम गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतील एवढाच परिग्रह त्यांनी आता ठेवलेला आहे. आणि बाकीच्या सर्व वस्तूंचं आता त्यांनी दान केलेलं आहे, जीवनात त्यांनी आपल्या ठेवलेलं नाही. किंवा परिग्रहामध्ये सगळ्यात मोठा परिग्रह जो कोणता असेल तो अंतरंग परिग्रह. अंतरंग परिग्रह 14 प्रकारचा. एक पहिला तर मिथ्यात्व, क्रोध मान माया लोभ आणि नोकशाय, याचीही त्यांनी मिथ्यात्वाला तर जीवनातून काढलं, कषाय देखील कसे कमी कमी करता येतील याचाही त्याचा प्रयत्न आहे. म्हणजे रागादी विकार पण तो घटवत आहे. किंवा नो कषाय जे आहे, नो कषायांच्या देखील तो आहारी जात नाही. अशा तऱ्हेने अंतरंग परिग्रह हा समेटला. आणि बहिरंग परिग्रह जो क्षेत्र वास्तू हिरण्य सुवर्ण धनधान्य दासी दास कुप्य हा जो आहे याचीही त्यांनी अत्यंत कमी, लिमिटेड म्हणजे खूपच कमी अशा प्रकारची त्यांनी मर्यादा त्या ठिकाणी 10 प्रकारच्या परिग्रहाविषयी सोडलेला आहे. आणि अशा तऱ्हेने हा अत्यंत निस्पृह किंवा अत्यल्प संतुष्ट आणि असा हा धैर्यशील श्रावक हा 9व्या प्रतिमा संपन्न म्हटल्या जातो. कोणती? परिग्रह त्याग ही 9वी प्रतिमा. रत्नकरण श्रावकाचार मध्ये समंतभद्र आचार्य कारिका ठेवतात
बाह्येषु दशषु वस्तुषु ममत्वमृत्सुज्य निर्ममत्वरतः स्वस्थ संतोषपर परिचित्त परिग्रहात् विरता. बाह्येषु दशसु वस्तुषु, बाह्य 10 प्रकारचा परिग्रह, याच्यावरचा त्यांनी ममत्व भाव आसक्ती सोडलेली आहे. आणि काय केलेलं आहे तर निर्ममत्व बुद्धी त्यांनी धारण केली आणि स्वस्थ, काय झाला तो स्वस्थ. स्व म्हणजे स्वतःमध्ये, स्थ म्हणजे राहणं, स्वतःमध्ये जो स्थित आहे असा संतोष परह, संतोषाने परिपूर्ण उत्कृष्ट संतोष धारण करणारा असा हा परिग्रह विरत प्रतिमाधारी म्हटल्या जातो. याविषयी लिहितात, जो दशधा परिग्रह को त्यागी सुख संतोष सहित वैरागी समरस संचित किंचित ग्राही सो श्रावक सो प्रतिमा कही नव प्रतिमा वही. अशा तऱ्हेचा हा 9वी प्रतिमाधारी हा श्रावक म्हटल्या जातो. नंतर 10वी प्रतिमा येणार आहे अनुमती त्याग प्रतिमा. अनुमती त्यागामध्ये आता तो घरामध्ये तर आहे, घर त्यांनी सोडलेलं नाही, पण घरामधल्या कुठल्याही कार्यामध्ये तो स्वतःची अनुमती सुद्धा प्रदान करत नाही. तो घरामध्ये असून देखील संन्यासासारखा जीवन तो जगतो आहे. अनुमती देखील तो आता देत नाही. आरंभ मध्ये 6 प्रकारे सोडलेली होती, कृतकारित, अनुमोदना आणि मन वचन काय. या ठिकाणी अनुमतीचाही त्यांनी त्याग केला, म्हणजे 9 प्रकारची आता पापापासून विरती त्यांनी स्वीकृत केलेली आहे. म्हणून शेती असेल, व्यापार असेल, आरंभ असेल किंवा स्वतःचं घरचं दुकान असेल आणि त्याच्यामध्ये आता मुलं सांभाळत आहे आणि वडिलांना जर त्यांनी काही म्हटलं तर ते त्या ठिकाणी आपली अनुमती दाखविणार नाही. कोणत्याही तऱ्हेचं डीलिंग त्याच्यामध्ये ते फसणार नाही. त्यांचा निर्णय त्यांच्या स्वाधीन, आणि हे मात्र पूर्णतः अनुमती देण्यामध्ये देखील त्या ठिकाणी असणार नाही. म्हणून ही अनुमती त्याग प्रतिमा अशी झालेली आहे. ऐहिक कार्ये त्यांनी मन वचन काय आणि कृतकारित यांनी 6 भंगांनी त्यांनी पहिल्यांदा स्वीकारलेली होतीच. आता या प्रतिमेमध्ये तो काय बनलेला आहे, अनुमतीचा देखील त्यागी बनला आहे. म्हणून तो अधिकाधिक आपला वेळ कुठे घालवत असेल तर मंदिर, व्रतींची सेवा, वैयावृत्त, अध्ययन या सगळ्या कार्यात तो आपला वेळ घालवितो. आणि या अनुमती त्याग प्रतिमेपर्यंत तो घरामध्ये देखील राहू शकतो, पण घरामध्ये राहत असताना देखील अत्यंत उदासीन वृत्तीने, कोणत्याही तऱ्हेने परिग्रहाचा लालसा अभिमान मनामध्ये न ठेवता हा आपलं जीवन व्यतीत करतो. आणि सगळ्यात हे कठीण कार्य आहे की घरामध्ये आहे पण कोणत्याही गोष्टीमध्ये दक्ष नाही, सगळ्यापासून निवृत्त असा हा आहे. पूर्वीच्या काळी तर वानप्रस्थाचे जीव स्वीकारत होते की वानप्रस्थाश्रमामध्ये ते वनामध्ये जाऊन पूर्णतः घरांचा देखील त्याग करत होते की कोणत्याही तऱ्हेच्या आता मला व्यापामध्ये अडकायचं नाही, कारण त्याग करणं हेच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, ही त्यांची भूमिका राहत होती. पण आज तर वनामध्ये जाणं शक्य नाही आहे, तसं राहणंही योग्य नाही. परंतु घरामध्ये देखील राहून आम्ही अनुमती त्यागासारखं व्रत आचरू शकतो का, हे देखील पाहणं अत्यंत स्तुत्य आहे. आणि जो असं विचारलं तर सांगायचं, अन्यथा आमचा स्वतःचा जो काही वेळ आहे तो आत्म आराधनेत वेळ घालवायचा. कोणत्याही कार्यामध्ये मध्ये मध्ये न करता स्वस्थ राहणं हे अनुमती त्यागामधलं प्रमुख उद्दिष्ट म्हटलं जातं. या ठिकाणी अनुमती त्यागासाठी सांगतात, अनुमतिरारंभे वा परिग्रहे वैहिकेषु कर्मसु वा
नास्ति खलु यस्य समधीरनुमति विरत समंतव्य आरंभे परिग्रहे वा ऐहिकेषु कार्येषु. कोणत्याही तऱ्हेच्या ऐहिक कार्याविषयी खरोखर काय काय हे अनुमती नास्ती, तो अनुमती सुद्धा देत नाही असा हा सम्यक दृष्टी श्रावक अनुमती विरत म्हटल्या जातो. परको पापारंभको जो न दे उपदेश तो दशमी प्रतिमा सहित श्रावक विगत कलेश. अशाच्या जीवनात क्लेश देखील कमी होणार आहे. आणि शेवटची आता प्रतिमा आहे 11वी उद्दिष्ट विरत प्रतिमा. 11वी प्रतिमा या 11व्या प्रतिमेमध्ये यांनी आता घराचा देखील त्याग केलेला आहे. वनामध्ये जाऊन हा राहणार आहे. एक वस्त्र किंवा 2 वस्त्राचं तो धारी होणार आहे. आणि पूर्णतः उद्दिष्ट आहाराचा देखील ज्यांनी त्याग केलेला आहे. अशी ही उद्दिष्ट विरत नावाची 11वी प्रतिमा. इथपर्यंत 11 प्रतिमेचं आपण स्वरूप 11व्या प्रतिमेचं पुढे डिटेल मध्ये पाहू. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. 11वी प्रतिमा आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. ठीक आहे. परिग्रहाबद्दलची आसक्ती कशी ओळखायची आपण? आपल्याला जर परिग्रह आपला समजा एखाद्या वेळेला आपण दिलं कुणाला तर आम्ही त्याचीच आठवण करतो का की हे मी दिलं, हे मी दिलं. हे दिलं दिलं जर आपल्याला सतत आठवत असेल तर तोही आमचा परिग्रहाविषयीचा आसक्तीचा भाव आहे. किंवा परिग्रह आम्ही सोडूच शकत नाही तरीही आमची आसक्ती नाही, हे मला काम देईल, आज नाही काम पडत आहे पण नंतर मला काम देऊ शकेल. अशा तऱ्हेने आपण जर ते जमवूनच ठेवत असू तर याचा अर्थ अजूनही आसक्ती आमच्या मनामध्ये कायम आहे. जसं एक उदाहरण सांगते. एक व्यक्ती आहे आणि अत्यंत श्रीमंत व्यक्ती, समजा हिराचा व्यापारी होता आणि त्यांनी पूर्णतः सगळा तो व्यापार सोडून संन्यास धारण केलेला आहे. संन्यास घेऊनही त्याला 4-5 वर्ष झाले आणि कुणी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही संन्यास धारण का केलं, तर त्याच्याजवळ उत्तर हे की माझं तर एवढीच संपत्ती होती पण मी सगळी संपत्ती सोडून मी संन्यासी बनलो. जर हा संपत्तीचा भाव अजूनही मनामध्ये राहत असेल तर समजायचं की अजून परिग्रहाविषयीचा पूर्णतः आरंभ म्हणजे ममत्व भाव सुटलेला नाही. काय मी सोडलं, माझं नव्हतंच तर मी सोडायचा प्रश्नच काय. जे सुटलं आहे ते परच आहे हा भाव ठेवून त्याविषयी आठवणही मनामध्ये न येणं, इतक्या तऱ्हेचा हा असा परिग्रह उत्कृष्ट म्हणजे परिग्रह सोडणं हा इतका उत्कृष्ट तऱ्हेचा म्हटल्या गेलेला आहे. आम्ही आज दान देतो. दान देत असतानाही आमच्या मनात काय भाव असता, आम्ही पैसा तर सोडला पण पैसा सोडल्या असताना पद मिळालं पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मान सन्मान मिळाला पाहिजे. म्हणजे काय झालं, हा बदल्याचा व्यवहार झाला, याच्या बदल्यात हे मिळावं. हाही भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची परिग्रहाविषयीची आसक्ती संपली नाही. हा तर प्रश्न प्रत्येकाने आपापला सॉल्व मनाच्या द्वारे करायचा आहे. आणि हे आपल्याला जाणवतही की आपलं खरंच काय सुटलेलं आहे आणि काय विषयी आमची आसक्ती आहे. हा सगळा आत्मपरीक्षणाचा भाव आहे. कारण जैन धर्म हा आत्मपरीक्षा प्रधानीच आहे. ठीक आहे. हा, अजून कुणाला काही याविषयी प्रश्न? ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.